माझ्यासोबत प्रमोद महाजन असणारं व्यक्तिमत्व, अमरावती जिल्ह्यात ज्या माणसाला प्रमोद महाजन नावानं ओळख होती असे म्हणजे महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सचिव जयंताभाऊ बेहनकर माझ्यासोबत आज जुटल्या. लय दिवस झाले त्याची भेट घ्यायचा विचार होता भाऊ तुमचा पण तुमचा योगच नाही आला. आज योगायोगानं आला योग. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आपल्याला 35+ आपण सांगितलं तर 35+ आवश्यक येतील, पण आयाराम म्हणजे तिकडे जर आपण विचार केला अशोकराव आले त्याचा दुष्परिणाम म्हणला लागेल का, इकडे त्याच्यानंतर अजितदादा आले याचा दुष्परिणाम व्हावा लागेल का, त्याच्यामुळे जे सध्या महायुती आहे हे 18 पर्यंत मर्यादित आली. म्हणजे या आयारामाच्या भूमिकेमुळे भाजपले यश कमी भेटला का असं आम्हाला वाटून राहिलं बा. नाही, शेवटी कोणती संघटना मजबूत करायची असेल, सरकार चांगलं चालवायचं असेल तर समाजामध्ये वेगवेगळे घटक जे असतात ते घटक आपल्या संघटनेशी जोडणं हे प्राथमिक कर्तव्य असते. आणि त्या दृष्टिकोनातून मग भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व चांगल्या लोकांनी ज्यांचं समाजामध्ये स्थान आहे, राजकीय क्षेत्राचा असा व्यासंग आहे, अनुभव आहे, अशा सर्व लोकांना भारतीय जनता पार्टीत स्थान आहे. आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी लौकिक दृष्टीनं प्रथम क्रमांकावरच आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या मताधिक्यामध्ये वाढ झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या जागा 9 जरी निवडून आलेल्या असल्या तरी 19,000पेक्षा कमी जागा मतानं हारणाऱ्या ह्या 4 जागा आहेत. 12 जागा अशा आहेत की या जागा आपल्या 50,000पेक्षा कमी मतानं हारलेल्या आहेत. आणि या दृष्टिकोनातून जो विरोधकांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, नेतृत्वांनी जो फेक नरेटिव्ह सेट करण्याचा महाराष्ट्रामध्ये जो प्रयत्न केला त्याची झळ निश्चितपणानं आम्हाला बसली. दुसरी गोष्ट, 405चा नारा, या नाऱ्याचा दुरुपयोग काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीनं केला. त्यांनी सांगितलं की संविधान बदलवणार आहे, आदिवासींचं, अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण काढणार आहे. त्याच्यात ते काही प्रमाणामध्ये यशस्वी झाले. हे सगळं सांगत असताना महाराष्ट्रामध्ये 5 फेजमध्ये ज्या निवडणुका झाल्या, पहिल्या 2 फेजमध्ये ज्या 24 लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात आम्ही उत्तर देऊ शकलो नाही. आमच्या 4च जागा निवडून आल्या. पण नंतरच्या 24 मध्ये आम्हीही आमची तटबंदी व्यवस्थित केली, कार्यकर्त्याची ढाल तलवार बनवली, संघटनेचं बलस्थान वापरलं आणि चांगल्या पद्धतीनं उत्तर देत नंतरच्या 24 पैकी 13 जागा आम्ही जिंकल्या. सुरुवातीला आम्ही गाफील होतो निश्चितपणानं, पण नंतर आम्ही त्याचे उत्तर देण्यात यशस्वी झालो. आयाराम गयाराम मुळे नाही, मतांचं ध्रुवीकरण काही ठिकाणी आपण पाहिलं, जसं धुळे मालेगाव पाहिलं, अमरावती विधानसभा पाहिली. असे महाराष्ट्रात अनेक मतदारसंघ असे आहेत का ज्या ठिकाणी महाविकास आघाडीनं तोडा फोडा झोडा धर्माधिष्ठित राजकारण करण्याचा प्रयत्न केला, धर्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, अनावश्यक गोष्टी आरक्षणाच्या रूपाने समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला वारं देण्याचा प्रयत्न केला. थोड्या काळासाठी जनता निश्चित भुलली आहे, पण जनतेच्या हेही लक्षात आलं का खरोखर आपण काही ठिकाणी निश्चितपणानं चूक केली. मी काल परवाचं देवेंद्रजी जे स्टेटमेंट ऐकली त्यानं असं सांगितलं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 200 कमीत कमी जागा महायुती म्हणून जिंकू. मग एका इकडे महायुती म्हणून तुम्ही जिंकू म्हणता आणि दुसऱ्याच बातम्या अशा येतात प्रसार माध्यमात की थोडंसं अजित पवारांचा राष्ट्रवादी गट आणि थोडासा नाराज आहे, अशा प्रकारच्या बातम्या सध्या प्रसार माध्यमावर. यात काही तथ्य आहे काय? यात बिलकुल तथ्य नाही आहे. षण्मुखानंद सभागृहामध्ये 3 दिवसापूर्वी महायुतीचा मोठा मेळावा झाला. त्या मेळाव्याला खुद्द अजितदादा पवार उपस्थित होते, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित होते, देवेंद्रजी फडणवीस होते. एक दृढ संकल्प त्या मेळाव्याच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रातून आलेल्या या तिन्ही घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनी केला. त्यामुळे मला असं वाटते का निश्चितपणानं या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही. 288 ही जागा महायुती म्हणून लढवू आणि 200 पेक्षा जास्त जागा आम्ही निश्चितपणानं जिंकू. कारण महाराष्ट्रामध्ये आज जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात जागा जरी आमच्या महायुतीच्या 17 आल्या असल्या तरी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीला 26% जास्त मत आहे आणि काँग्रेसला 16.95% मत आहे. मला असं वाटते की या पार्श्वभूमीवर आम्ही 127 जागेवर पहिल्या क्रमांकावर आहे विधानसभेत आणि 160 जागेवर दुसऱ्यामध्ये आहे. 127 कायम ठेवून त्यातल्या 60-70 ज्या दुसऱ्या क्रमांकावरच्या आहे त्याही आम्ही आमच्या पदरात पाडण्यात यशस्वी होऊ, सर्व जनतेच्या लाख मोलाच्या आशीर्वादाच्या भरोशावर.
आता लवकरच म्हणजे येत्या 1.5-2 महिन्यातच इकडे आचारसंहिता लागेल. विधानसभेचं डामडौल वाजणं तयार होईल. प्रत्येक जागेसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठी रस्सीखेच चालू आहे. प्रत्येक कार्य तर अमरावती जिल्ह्यासाठी स्पेशली कोणत्या प्रकारच्या उमेदवाराला प्राधान्य देऊन या ठिकाणचा विधानसभेसाठी भाजपचा उमेदवारी चेहरा पुढे करून तुम्ही निवडणूक लढसाल? एक लक्षात ठेवा, महायुतीमध्ये जागा वाटप भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि शिंदे साहेबांची शिवसेना हे बसून महाराष्ट्र स्तरावर त्या संदर्भातलं निश्चितपणानं जागा वाटप करणार आहे. त्यापूर्वी तिन्ही घटक पक्षांच्या कोर समितींची बैठक होईल. कोर समितीच्या अगोदर जिल्ह्याच्या बैठका होतील. प्रत्येक जिल्ह्यातून त्या घटक पक्षांच्या बलस्थानं कोणते आहेत, त्यांचे निवडून आलेले आमदार कोणत्या ठिकाणी आहेत, त्यांचे 2 नंबरचे कुठे आहेत, या सगळ्या गोष्टीचं पूर्ण स्टॅटिस्टिक त्या टेबलवर मांडल्या जाणार आहे. पहिले पेपर वर्क होणार आहे. त्यानंतर मग जनसामान्यातून त्या संदर्भातले अभिप्राय, कार्यकर्त्यांची मागणी काय, या सगळ्या गोष्टींना 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने निश्चित लागणार आहे. पण मला असं वाटते एक सुदृढ लोकशाही या महाराष्ट्रामध्ये एक बलस्थान भारतीय जनता पार्टीचं या सत्तेतलं निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि एक चांगलं सरकार या महाराष्ट्राला पुन्हा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण कार्यकर्ते तयारीला लागलो आहेत. तुम्ही एका इकडे म्हणता की आम्ही पूर्ण तयारीला लागलो आहे, पण दुसऱ्या इकडे जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यातल्या जवळपास 3 ते 4 विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी हे गटात तटात जराशिक म्हणजे भागाकार झाला. याच्यावर एक पक्षश्रेष्ठी म्हणून तुमची येणाऱ्या कालखंडात कोणती भूमिका राहील? कारण राजा हे एका तळावर बसूनच राहिले कोणी. शेवटी स्थानिक राजकारणामध्ये मग ते ग्रामपंचायतचं असेल, नगरपंचायतचं असेल, नगरपालिकेचं असेल किंवा विधानसभेचं असेल, प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे आणि महत्वाकांक्षा असल्या कारणानं थोडेफार मतभेद असतात. पण ते मतभेद उमेदवार घोषित झाल्यानंतर बाजूला सारले जातात. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाही. निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरू असतो, पण एकदा निर्णय झाला तर त्या उमेदवाराच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी उभी राहते.